रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचा जोर प्रचंड वाढलाय। दापोलीमध्ये पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय। त्याच्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचावासाठी उबदार स्वेटर, मफलर, कानटोपीचा नागरिक वापर करतायत। तर दुसरीकडे शेकोट्यांचा सुद्धा आधार घेतला जातोय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। कोकणात पडणाऱ्या गुलाबी थंडीचा आनंद काही वेगळाच असतो। कोकणामध्ये आता थंडीचा हा वेग वाढलेला आहे। हुडहुडी भरणारी ही थंडी आहे आणि पारा हा जवळपास निचांकी स्तरावर आलेला आहे। 12 अंश सेल्सिअस पेक्षा खाली आलेला आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर आता पहाटेच्या वेळेला गावातले तरुण असतील ह्या गुलाबी थंडीचा आनंद हा शेकोटीच्या माध्यमातून घेताना दिसतायत। शेकोटी पेटवून या ठिकाणी मफलर असतील, त्या पद्धतीने हातमोजे असतील, स्वेटर असतील, कानटोप्या असतील, अशा या ठिकाणी परिधान करून या ठिकाणी या गुलाबी थंडीचा प्राणी सुद्धा या गुलाबी थंडीचा आनंद घेतायत। बालगोपाळ सुद्धा आनंद घेतायत। आपण आपल्या बरोबर काही या गावातले ग्रामस्थ आहेत। आपण सध्या रत्नागिरीतील नारायणमळी या गावामध्ये आहोत। काय सांगशील मित्रा, या ठिकाणी थंडी चांगली पडलेली आहे, गुलाबी थंडीचा आनंद घेतोयस? दरवर्षीच आम्ही या थंडीचा आनंद घेत असतो। यावेळी मागचे 5-6 दिवस खूपच कडाक्याची थंडी पडली आहे। त्याच्यामुळे गावातली मंडळी असेल, माझे मित्रमंडळी असतील, आम्ही असंच या ठिकाणी लाकडं वगैरे जमवून शेकोटीचा आनंद घेतो आणि या गुलाबी थंडीचा आनंद आमच्या सगळ्यात गप्पा मारत लुटत असतो। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी पहाटेच्या वेळेला गावातले, कोकणातील प्रत्येक गावामध्ये हे तरुण त्यामध्ये बालगोपाळ असतील, हा गुलाबी थंडीचा आनंद हा शेकोटी पेटवून घेत असतात। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।